सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी मतदान पार पडतं। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। संजय काकांकडून स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते। या निवडणुकीत यंदा गुलाल आपल्यालाच लागेल असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला। याबद्दल त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सरदी आहेत। तासगाव नगर परिषदेसाठी माजी खासदार संजय काका पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांच्यातच खरी लढत होत आहे आणि या दोघांची प्रतिष्ठा त्या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागलेली आहे। आपल्यासोबत आहेत माजी खासदार संजय काका पाटील, स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून ते या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत। काका, तुमचीच गत निवडणुकीमध्ये सत्ता होती, आता पुन्हा एकदा तुम्ही स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवताय। निवडणूक ही आता कार्यकर्त्यांची आहे आणि त्यांच्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आपणाला राजकीय जीवनामध्ये मदत केली, उभा केलं, त्या लोकांच्या निवडणुकीसाठी निश्चितपणाने आपणाला काम करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही एक आघाडी काढली आणि आघाडीच्या माध्यमातून ही आम्ही इलेक्शन लढवतोय। त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा आमची दोघांची मिळून ही आघाडी आहे आणि या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे सगळे चांगल्या फरकानं निवडून येतील अशी स्थिती आहे। मोठ्या फरकानं निवडणुका आपण ही जिंकून येऊ। तर यावेळी गुलाल नक्कीच आपला असेल असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन सुजितसह सरफराज सरदी, झी 24 तास, तासगाव, सांगली।